नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट क्लासेस अंबाजोगाई यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण आजपासून MPSC कंबाईनसाठी जी तयारी करणारी मुलं आहेत, MPSC कंबाईन असेल किंवा मग सरळ सेवाची मुलं असतील, यांच्यासाठी आपण पॉलिटी झालं, इकॉनॉमिक्स झालं, हिस्ट्री झालं, जिओग्राफी झालं, प्रत्येक विषयाचे 10-10 प्रश्नांची सिरीज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येणार आहोत. हे 10 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि त्यापैकी किती प्रश्न आले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि आपल्या या सिरीजला तुमच्याकडून नक्कीच भरभरून असा प्रतिसाद मिळेल अशी मी इच्छा व्यक्त करून मी रोज इथून पुढे व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल, भारी भारी क्वालिटी क्वेश्चन तयार करून. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूयात आपले प्रश्न. आज 10 प्रश्न आहेत. या 10 प्रश्नांची PDF सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. PDF सुद्धा भेटणार आहे. त्याचबरोबर तुमचे प्रश्न किती बरोबर आले, किती चूक आले ह्याच्यासाठी तुम्हाला एकतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे उत्तर देण्यात आलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नाहीतर कम्युनिटी आपल्या यूट्यूब स्टुडंट क्लासेस अंबाजोगाई यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटी पोस्टवर जायचं. त्या ठिकाणी मी पोस्टर बनवून टाकलेलं आहे उत्तराचं. ओके, चला तर मग प्रश्न पाहूत. आजचा प्रश्न क्रमांक पहिला आहे, राज्यपाल यांना कोणत्या कलमांतर्गत क्षमादान करण्याचा अधिकार आहे? ऑप्शन 1 162, ऑप्शन 2 161, ऑप्शन 3 160 आणि ऑप्शन 4 163. पहा प्रश्न, पहा सावकाश. प्रश्न 5 करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला मी दुसरा प्रश्न घेतो. प्रश्न क्रमांक 2, राज्यपाल यांचा पदावधी संदर्भात कोणते कलम आहे? पर्याय दिलेले आहेत 156, 155, 157 आणि 155. कुठला पर्याय आहे हे पाहायचं आणि योग्य पर्याय उत्तर द्यायचं. भारताने मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या घटनेकडून स्वीकारले आहेत? पहा, ऑप्शन 1 इंग्लंड, 2 अमेरिका, 3 रशिया, 4 आफ्रिका. प्रश्न 4 आहे हा. मूलभूत हक्क. त्याच्यानंतर प्रश्न 5वा, खालीलपैकी कोणता राज्यपालाचा अधिकार नाही? ऑप्शन 1 शिक्षादेश निलंबित करणे, शिक्षेत सूट देणे आणि मृत्यूदंड क्षमादान. ह्या 3 पैकी कोणता ऑप्शन असेल त्याच्यासाठी योग्य क्लिक करायची, योग्य उत्तर निवडायचं. पहा प्रश्न 5 करून विद्यार्थी मित्रांनो पाहायचा. तुम्हाला जर लवकर उत्तर कळत नसेल किंवा विचार करायचा असेल तर. दुसरं, सर्वोच्च न्यायालय स्थापना कलम कोणते आहे? ऑप्शन 1 2 3 4. ऑप्शन 1 123, ऑप्शन 2 124, ऑप्शन 3 125 आणि ऑप्शन 4 126. पहा प्रश्न क्रमांक 7वा पहा, न्यायाधीशांचे पगार भत्ते संदर्भात कलम कुठला आहे? ऑप्शन 1 125, 124, 127, 123. सभागृहाच्या संयुक्त बैठक संदर्भात योग्य पर्याय निवडा. हुंडा प्रतिबंधक विधेयक 1960, ऑप्शन 2 बँकिंग सेवा आयोग विधेयक 1977, दहशतवाद प्रतिबंधक विधेयक 2002. वरील सर्व पर्याय बरोबर. या 4 पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आहे सभागृहाच्या संयुक्त बैठकासंदर्भात.
महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण? सुब्बारायन, प्रकाश, विजयलक्ष्मी पंडित आणि रमेश बैस. योग्य ऑप्शन निवडा. प्रश्न 10वा आहे आणि शेवटचा प्रश्न आहे. 105वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात आहे? तर 105वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात आहे? या ठिकाणी 3 ऑप्शन असणार आहेत तुम्हाला. राज्याचा सामाजिक आणि आर्थिक मागासवर्गीयांची ओळख करण्याचा अधिकार, लोकसभा व विधानसभा यामध्ये SC/ST आरक्षण, GST संदर्भात. 105वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात आहे? हे प्रॉपर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही, आणि योग्य ऑप्शन निवडून तुमचे किती प्रश्न 10 पैकी आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचा प्रयत्न करा. आणि अशाच प्रकारचे रोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि विद्यार्थ्यापर्यंत चांगला शेअर करा. मी रोज अशा 10 प्रश्नांची सिरीज आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे, ज्या माध्यमातून तुमचा अभ्यास एकदम चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.